महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दलचं आजच्या तारखेचं नवीन अपडेट प्रसिद्ध झालं आहे, ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार, कशी प्रक्रिया असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर जी न्यूजमध्ये माहिती आली आहे तीच आपण या ठिकाणी पाहत आहोत। बघा काय म्हटलंय, राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यावर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची काटेकोर तपासणी होणार आहे। तर बघा, आता तुम्ही म्हणाल की मग 6वा हप्ता भेटणार की नाही, तर तुमचा 6वा हप्ता देखील 100% भेटणार आहे। परंतु ज्या पात्र महिला आहेत त्यांचा हप्ता जो आहे तो लवकरच या ठिकाणी डिसेंबरमध्येच तुम्हाला भेटेल। आपल्याला माहित असेल, जसं नवीन सरकार आता स्थापन होईल तसं तुमचा लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू होईल, म्हणजेच डिसेंबरमध्येच तुमचा कधीही हप्ता जो आहे तो वाटप होईल। बघा, जसं नवीन सरकार स्थापन होईल तसा पहिलाच निर्णय तुमचा लाडकी बहीण योजनेचा असू शकतो, कारण की हे जे सरकार आहे ते अगोदरचं जुनं सरकार आहे, त्यामुळे ही योजना पुढे कायम चालू राहणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा वाटा या ठिकाणी ह्या सरकारच्या विजयामध्ये आहे। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेबद्दल पहिलाच निर्णय सरकार घेऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुमचा 600 रुपयाचा या ठिकाणी हप्ता वाढ असेल, जो की 2100 रुपये केला जाऊ शकतो आणि त्यासोबत 6वा हप्ता कुठल्या तारखेपासून वाटप करायचा त्याचा देखील या ठिकाणी नियोजन होऊ शकतं। तर बघा, नेमकी आता मग ही न्यूज काय आलेली आहे, याच्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांच्याबद्दल या ठिकाणी न्यूज असणार आहे, ज्याच्यामध्ये पहा सर्वांसाठी ही माहिती आहे, त्यासाठी खूप शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात येईल। बघा, काटेकोरपणे तपासणी होणार आहे। सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत, मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल। बघा, फक्त पात्र लाभार्थी जे असतील त्यांनाच पैसे देण्याचा सरकारचा भर असणार आहे। तर याच्यामध्ये जे अपात्र आहेत त्यांना या ठिकाणी पैसे मात्र भेटणार नाहीत, फक्त पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांनाच पैसे भेटेल। अर्जदारांची कागदपत्र त्यासोबत या ठिकाणी बरोबर आहेत की नाही ते तपासणं हा पडताळणीचा उद्देश आहे। या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे, प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे। आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटले त्यांचीही पडताळणी होणार आहे, जेणेकरून अपात्र लाभार्थींची नावं हटवली जातील। बघा, आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटले ते ठीक आहे, परंतु इथून पुढे जर तुम्ही या ठिकाणी योजनेमध्ये अपात्र असूनही इथून पुढे देखील या ठिकाणी पात्र होऊन जर लाभ घेतला तर त्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे। आतापर्यंत या ठिकाणी लाभ भेटलेला आहे ठीक आहे, परंतु त्याच्यामध्येही अजून काटेकोरपणे तपासणी करून जे अपात्र असतील त्यांना या ठिकाणी हटवलं जाणार आहे, त्यांची नावं हटवली जाणार आहेत। या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 46,000 कोटींचा बोजा पडत आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना जी आहे या ठिकाणी पॉप्युलर झालेली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसेही भेटलेले आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी पुन्हा एकदा केली जाणार आहे, ज्यामध्ये उत्पन्नाचा पुरावा, बघा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे, जे की 2.50 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे। त्यामध्ये मग पिवळं आणि केसरी रेशन कार्ड जे आहे त्याचाही समावेश आहे। त्यानंतर आयकर प्रमाणपत्र, लाभार्थ्यांची वैधता तपासणीसाठी अर्जांची छाननी केली जाईल। सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा 4चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीसाठी सामोरं जावं लागणार आहे। त्यानंतर बघा, लँड ओनरशिप, 5 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील। एकाच कुटुंबातील लाभार्थीची मर्यादा, बघा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रति कुटुंब फक्त 2 महिला हा लाभ दिला जाणार आहे। बघा, एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिला हा लाभ घेऊ शकतात, त्यापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला असेल तर तेही चेक या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यासाठी तुमचं जर एकत्रित रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आत्ताच ते या ठिकाणी वेगळं करून घ्यायचं आहे, हे एक महत्त्वाचं कागदपत्र असणार आहे। त्यानंतर बघा, कशी तपासणी प्रक्रिया केली जाणार आहे, काय या ठिकाणी माहिती दिली त्यांनी आपण बघूयात। प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाला आहे, बघा आधीच तुम्हाला आतापर्यंत 7,500 रुपये देखील भेटलेले असतील, त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल। तपासणी प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल। कशी होणार तपासणी, काय काय टप्पे असतील, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। बघा, कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी,
पहिल्या टप्प्यात बघा ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्राची पडताळणी केली जाईल. त्यानंतर बघा फील्ड व्हेरिफिकेशन देखील होईल. आतापर्यंत तुमचं फील्ड व्हेरिफिकेशन झालेलं नसेल, आपल्याला माहिती असेल लाडकी बहीण योजनेचं आतापर्यंत कुणाचंच फील्ड व्हेरिफिकेशन झालेलं नसेल तर ते फील्ड व्हेरिफिकेशनचा देखील याच्यामध्ये समावेश त्यांनी केला आहे, ज्यामध्ये अधिकारी पडताळणीसाठी भेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो. आता या ठिकाणी एक शक्यता दिली त्यांनी, त्यामध्ये फील्ड व्हेरिफिकेशनमध्ये सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो. त्यानंतर बघा डेटा मॅचिंग देखील केला जाईल, ज्यामध्ये केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसे की मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटासह करेल. बघा तुम्ही जो फॉर्ममध्ये डेटा दिलाय, जसं की तुमच्या नावापासून जो पण डेटा असेल, जो पण फॉर्म भरताना आवश्यक होता, तो जसं की सरकारकडे जो अधिकृत डेटा आहे, अधिकृत डेटाबेस त्यांच्याकडे आहे, ज्यामध्ये सरकारकडे संपूर्ण डेटा तुमचा असेल, मतदान कार्ड असतील, ओळखपत्र असतील किंवा ITR रिटर्न फाईल्स असतील, असे त्या ठिकाणी डेटाची काय करणार आहे, या ठिकाणी तुलना केली जाणार आहे. त्यानंतर तक्रारी आणि ब्लोईंग जी आहे, जी की हेल्पलाईन आहे बघा, एक विसल ब्लोईंग हेल्पलाईन आहे किंवा ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा हेल्पलाईन ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल. बघा याच्यासाठी एक नवीन या ठिकाणी जी प्रक्रिया आहे ती देखील आणली जाईल हेल्पलाईनसाठी. त्यानंतर बघा स्थानिक नेत्यांचा सहभाग, पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील समावेश होऊ शकतात. म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही, ही पूर्ण प्रक्रिया जी आहे पुढे हळूहळू टप्प्याने आता सुरू होणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी कोण करणार मग, तर बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाज कल्याण संघासह अनेक विविध विभागांचा समावेश असणार आहे. राज्य स्थानिक सरकारी अधिकारी, त्यामध्ये बघा जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांचा संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठीचा या ठिकाणी ते जबाबदार असतील. म्हणजे त्या राज्यामधील जिल्ह्यामधील ब्लॉक जे आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी ही पडताळणी असणार आहे. समाज कल्याण विभागाचा देखील याच्यामध्ये समावेश असेल, ज्याच्यामध्ये महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल. छाननी प्रक्रियेचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनेची अखंडता राखणं हा देखील प्रमुख त्याचा उद्देश असणार आहे. बघा ज्यांना हा लाभ द्यायचा आहे त्याच्यामध्ये त्यांना ज्यांचा हक्क आहे त्याच्यावरती त्यांनाच फक्त लाभ दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये क्रायटेरिया जो ठेवला आहे त्यानुसार. तर आता ही तपासाची प्रक्रिया आपण बघितलेली आहे, जी माहिती न्यूजमध्ये आली ती तुम्हाला सांगितली, अजून ती चालू झालेली नाही. तशा पद्धतीने या ठिकाणी पुढे प्रक्रिया चालू होऊ शकते किंवा होऊ देखील शकत नाही. परंतु जर आपण अधिकृत वेबसाईट पाहिली लाडकी बहीण योजनेची तर तिथं या ठिकाणी येस नोचे ऑप्शन आलेत बघा. ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलाय त्या ठिकाणी येस नोचं ऑप्शन आलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याची. परंतु याच्यामध्ये अजून पुढे टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये प्रक्रिया वाढवून अधिक फक्त पात्र ज्या महिला आहेत त्यांनाच लाभ देण्याचा या ठिकाणी सरकारचा उद्देश असणार आहे. अपात्र महिलांची नावं या ठिकाणी हटवली जाणार आहेत, त्याच्याबद्दलची ही न्यूज आहे. बघा आता ही जी योजना आहे पुढे या योजनेची अंमलबजावणी आपल्याला माहित असेल आचारसंहितेच्या काळामध्ये थांबलेली होती. त्यासोबत आचारसंहितेच्या काळापर्यंतचे म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे सर्व हप्ते तुम्हाला भेटलेले आहेत. जो आता चालू महिना आहे डिसेंबरचा तो हप्ता देखील या ठिकाणी लवकरच भेटणार आहे, ज्याच्यामध्ये माहिती दिली. बघा लवकरच आता लाडकी बहीण योजनेचा नवा हप्ता जो आहे म्हणजे 6वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु 1500 रुपये की 2100 रुपये त्याची प्रतीक्षा तुम्हाला कायम असणार आहे. परंतु ही प्रतीक्षा जास्त दिवस तुम्हाला करायची गरज नाही आता, कारण की नवीन सरकार स्थापन होतं, हिवाळी अधिवेशन येते लवकरच. तर ह्या डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला याची पूर्ण माहिती येणार आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार, अशी चर्चा अशा पद्धतीचं आश्वासन दिलं गेलेलं आहे. ते आश्वासन पूर्ण केलं जाणार आहे असं सांगितलं सरकारमार्फत. तर हे नेमकं डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये चालू होतील की पुढं या ठिकाणी चालू होतील की सध्या फक्त 1500 रुपयेच भेटतील त्याच्याबद्दल अजून माहिती नाही आहे. तर याची माहिती आपल्याला लवकरच भेटणार आहे. जसं मित्रांनो या ठिकाणी सरकार स्थापन होईल तसं पहिल्याच कॅबिनेटमध्ये हाच तुमचा निर्णय होऊ शकतो की 2100 रुपये द्यायचे की 1500 रुपये. परंतु 2100 रुपयांची वाढ तुम्हाला 100% दिलीच जाणार आहे आणि 6वा हप्ता देखील डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आतापर्यंतचे या ठिकाणी हे संपूर्ण हप्ते तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतचे भेटलेले असतील. इथून पुढचा जो 6वा हप्ता आहे तो देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे. तर 6व्या हप्त्याबद्दल डिसेंबर महिन्यामध्ये जशी तारीख फिक्स होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती दिली जाईल. परंतु डिसेंबर एंडिंगपर्यंत कधीही
लाडूंचा 6वा हप्ता जो आहे तो वाटप होईल. आता नवीन सरकार लवकरच स्थापन होत आहे, त्याला जास्त दिवस राहिलेले नाहीत या ठिकाणी. तर 6 तारखेपासूनच या ठिकाणी पुढची प्रक्रिया, पुढचे जे पण या ठिकाणी निर्णय असतील लाडकी बहीण योजनेबद्दलचे ते घ्यायला आता सुरुवात होईल. 5 तारखेला आपल्याला माहीत असेल शपथविधी सोहळा आता पूर्ण होतोय आणि 6 तारखेला पुढचे संपूर्ण निर्णय तुमचे लाडकी बहीण योजनेचा पहिलाच निर्णय सरकार नवीन स्थापन झाल्याबरोबर घेऊ शकतं महिलांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. तर याच्याबद्दल जसं आता पुढचा अपडेट येईल अजून तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या फक्त ही जी माहिती आलेली होती तीच तुम्हाला शेअर केलेली आहे. याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.